ठाकरे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, हे इतक्यांदा होत आहे ना, की मला असं वाटतं की म्हणजे महाराष्ट्रात दुसरे काही प्रश्नच नाहीये. आणि प्रत्येक वेळा एकमेकांच्या घरी गेलं की ते त्याला इतकं ओव्हररेट केलं जात आहे, इतकं अतिमहत्व दिलं जात आहे. दोन ते विभिन्न पक्ष आहेत. ठीक आहे, दोन भाऊ आहेत, एकत्र आले, एकत्र आले. मला वाटतं हे कवित्व कुठेतरी आता बंद केलं पाहिजे. मूळ मुद्दा आहे की जनतेचा विश्वास दोघांवर आहे का? आणि दोघं स्वतंत्रपणे जेव्हा होते इतकी वर्ष, तेव्हा लोकांनी त्यांच्यावर किती विश्वास दाखवला? कारण राज ठाकरे हे स्वतंत्र लढत होते. कधी ते युती सोबत होते तर कधी नव्हते, कधी एनडीए सोबत होते तर नव्हते. उद्धव ठाकरे मात्र सतत भाजप बरोबर होते. नंतर 2019 मध्ये हे जे आता आम्हाला निष्ठा निष्ठा सांगतायत, अहो तुम्ही जनतेबरोबरच तुम्ही गद्दारी केली. जनतेने तुम्हाला एकत्र मतं दिली होती भाजप शिवसेनेला, पण तुम्ही जाऊन बसलात काँग्रेस सोबत. त्यामुळे दोघांची विश्वासार्हता काय आहे? आणि एकत्रित आल्यावर ते परफॉर्म करतील का? त्यांचा अनुभव काय आहे? आणि ते परफॉर्म करतील का? लोकांना काय देतील? त्यांना बरं, बरं त्यांचे पॉकेट्स हे एकच आहेत.